जालना मनपा निवडणूक तारासितारा जोडीनं शहराची वाट लावली। एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांचा खोतकर गोरंट्याल यांच्यावर निशाणा। एमआयएम महापालिकेत स्वबळावर 17 उमेदवार रिंगणात उतरवत फुंकले प्रचाराचे रणशिंग। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता तारासितारा असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। मागील 20 वर्षापासून या दोन नेत्यांनी जालना शहराच्या विकासाची केवळ वाट लावली आहे असा खळबळजनक आरोप माजिद यांनी केला आहे। जालना मनपा निवडणुकीत एमआयएमनं कोणाशीही युती न करता एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। पक्षानं एकूण 17 प्रभागात आपले सक्षम उमेदवार उभे केले आहेत। विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष शेख माजिद स्वतः निवडणूक रिंगणात उतरले असून ते नगरसेवक पदासाठी नशीब आजमावणार आहेत। एमआयएमच्या या भूमिकेमुळे प्रस्थापित नेत्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। यावेळी बोलताना शेख माजिद म्हणाले की एमआयएम केवळ राजकारण करण्यासाठी नव्हे तर जालना शहराचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी निवडणूक लढवत आहे। गेल्या 2 दशकांपासून शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे। रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे। यावेळी खोतकर आणि गोरंट्याल यांचं नाव न घेता त्यांनी या निवडणुकीत जनता तारासितारा जोडीला नाकारून एमआयएमला नक्कीच कौल देईल असा टोला लगावला। जालना शहरात एमआयएमची वाढती ताकद पाहता 17 उमेदवार उभे करून त्यांनी महापालिकेतील सत्तेची गणितं बदलण्याचे संकेत दिले आहेत। प्रस्थापित नेत्यांवरील नाराजीचा फायदा एमआयएमला मिळणार आहे का? आणि शेख माजिद यांचा हा तारासितारा प्रहार मतदारांवर किती प्रभाव पाडतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। जालना शहर महानगरपालिकेमध्ये एमआयएम पक्षातर्फे 18 उमेदवार आम्ही निवडणूक रिंगणामध्ये उभा केलेले आहेत, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 2, 4, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 आणि 15 अशा विविध प्रभागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभा केलेले आहेत। आमचा फक्त 6 नंबर मधील आमचा एक उमेदवार अवैध ठरवण्यात आलेला आहे आणि बाकीचे सगळे उमेदवारांना वैधरित्या जे आहे तर आज मंजुरी भेटलेली आहे। रणनीती काय असणार आपली निवडणूक? आम्ही फक्त जनतेचे प्रश्न घेऊन सामाजिक सलोख्यासाठी समाजाच्या विकासाबाबत सर्वात मोठा हा आमचा अजेंडा आहे का समाजाचा विकास कसा होणार आहे। कारण की मागील 20 वर्षापासून हे दोन व्यक्ती तारा आणि सितारा ज्यांनी नगरपालिका लुटून खाल्ली, जनतेला फक्त फसवणूक केली। आज जालनाचा जे बेहाल झालेला आहे तर हा हाल फक्त तारा आणि सितारा यांच्यामुळेच झालेला आहे आणि तारा सिताराला तडीपार करण्यासाठी एमआयएम पक्ष रिंगणामध्ये उभा आहे आणि आम्हाला पूर्ण भक्कम विश्वास आहे की जनता जनार्दन आमच्या पाठीशी उभा राहील आणि एमआयएम पक्षाला भरभरून मतं देऊन जे आहे तर ते काउन्सिल मध्ये पाठवणार। निवडणुकीचा एजेंडा काय असणार? आमचा एजेंडा आमच्या समाजाचा विकास, सगळ्या समाजाला, समाज बांधवांना सोबत घेऊन जायचं। रोड, नाली, पाणी, विजेचा हा तर मुद्दा आहेच, याच्या व्यतिरिक्त समाजाचा कसा विकास होईल, समाजातील महिलांना कसा रोजगार मिळणार, समाजातील लोकांना महानगरपालिकेतर्फे आम्ही काय स्कीम, काय योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार, याच्यावर आमचं जास्त फोकस असणार आहे, याच्यावर आमचं जास्ती मेहनत असणार आहे आणि आम्ही समाजाच्या विकासासाठी, समाजातील लोकांच्या आर्थिक विकासासाठी ही निवडणूक लढवत आहोत। आणि ज्या लोकांनी निवडणूक जिंकली त्यांनी त्याच्यानंतर आपल्या प्रभागाचा तर विकास केलेला नाही, त्यांनी फक्त ठेकेदारी आणि गुत्तेदारी केलेली आहे। या गुत्तेदारीच्या माध्यमातून त्या नगरसेवकांनी भक्कम करोडो रुपये जे तर जमा केलेले आहे त्याची चौकशी पण आम्ही येणाऱ्या काळात ही लावणार आहोत का बाबा तुम्ही जनतेचा पैसा हा लुटून खाल्लेला आहे, तुम्ही तुमच्या प्रभागात विकास न करता तुम्ही फक्त कागदावर काम तिथं दाखवले आणि बोगस बिल उचलण्याचे काम या माजी नगरसेवकांनी केलेलं आहे। त्यांचा भांडाफोड लवकरच या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून होईल।